चला तर मित्रांनो, आज तुम्हाला आहे ना मी वेलकम टू आवर चॅनल. मी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण ब्लॉग रिक्षावरती बनवणार आहे. जसं की रिक्षामध्ये काही गोष्टी काही कमी असतात जे खूप डेंजरस असतात आणि सेफ्टी नसतं आणि वेस्टेज असतं. तर ते दाखवतो मी तुम्हाला. तर ही माझीच रिक्षा आहे. पहिले तिथूनच सुरुवात. ही आहे माझी रिक्षा, बघून घ्या. तर सुरुवात आपण हँडल पासून करूया. हे हँडल ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ रिक्षावाले ते सगळे मोबाईल ठेवतात आणि हे ठीक आहे, काय कामाचं नाही आहे, पण पहिल्यासारखं मजबूत हँडल नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हा आपला क्लच ठीक आहे. हा रेस आणि हा वायपरचा बटन. आता त्यांनी स्टार्टर द्यायला पण होतं, पण हा मी बसून घेतलेला स्टार्टर. कोणता पण वायरमॅन तुम्हाला बसून देऊ शकतो. आणि याचा जो चार्जर डीसी असतो ना, एकदम भंगार, तुटतो, खराब, आपल्याला हे बदलावंच लागतं. आता येतो आपण इथल्या फायबर फिटिंगकडे. बघा, ही जी फायबर फिटिंग असते ना, भरपूर भंगार असते. हे बघा गॅप ठीक आहे. एक लेवलमध्ये कधीच बसत नाही, अजिबात बसत नाही, एवढे भरपूर गॅप असतात. ठीक आहे. हे बघा, हे पूर्ण असं गॅप त्यांचं हे असतं. ही फिटिंग आहे, कंपनी फिटिंग आहे. अशा प्रकारे फिटिंग करतात. आता या रिक्षाला जे सेफ्टी, आता प्रत्येक कारला जसं पाहिजे तसं आपल्याला सेफ्टी लागतं, सी बेल्ट लागतं. तर इथं सी बेल्ट अजिबात नाही. जर गाडी ठोकली आपण, गाडी ठोकली तर हे पूर्ण पत्र असतं, भरपूर नल्ला असतं, पूर्ण पत्र असतं इथं, भरपूर नल्ला असतं. आणि हे गाडी वगैरे हे झालं तर ठोकून जातं. सीट पण हे असतात, आपण आपल्या पद्धतीने बनवून घ्यावं लागतं. याच्या खाली सीट एवढा भंगार असतं की खड्डा पडतो बसू पार. तर त्यामुळे ही मणी वापरत जावं तुम्ही. हे मणी वापरण्याचे बरेच फायदे असतात, मुळव्याध होत नाही यासाठी. आणि हे पत्रा आणि ह्याची जी मडगड जी असते ना, ही मडगड पूर्ण खराब होते. बघा, कट मारलं चिंबून जातं, हे होतं. मागचा इथे इंजिन असताना सुद्धा इथे इंजिन आहे, इथेच इंजिन आहे, इथेच. आणि हे बघा, हे कसं चिपकलं. सायलेन्सर या पत्र्याला चिपकतो, म्हणजे इंजिनचा जो पार्ट आहे ना तो बाहेर असतो. आणि इथली जो बंपर असतो, हा बंपर मी बसवलाय सी चॅनलचा अँगलचा, पण कंपनीचा एकदम पत्रा असतो. कोणी जरी ठोकलं तर डायरेक्ट हे सगळं चिंबून जातं. तर त्यासाठी ही सेफ्टी अजिबात नाही आहे. हा हे बघा, असं चिंबून जातं. हे तर नॉर्मल टोकलेलं आहे, पण हे पूर्ण टेकलेलं आहे. ते इंजिनला बरंच प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ह्या लाईटी सारख्या जातच असतात. आणि हुडचा काही विषयच नाही, कंपनी ठीक देते, कंपनी टायर रिव्ह्यू देत नाही. आणि यांनी जे सिस्टीम केलेलं आहे हे दार बसवण्याचं, तर ह्या सिस्टीमचं असं सीन आहे की इथे बसत नाही व्यवस्थित, नुसता आवाज करत असतो, कडकड. हे बघा, असं कडकड आवाज करत असतो. हे असं सीन आहे. तर हा असा आहे. हे सगळं आम्ही पावसासाठी सेफ्टी करून घेतलेलं आहे. हे इंडिकेटरसाठी ह्या जाळ्या बसून घ्या, जास्त काय नाही. आणि हा वायपर जो आहे ना, वायपर भरपूर भंगार आहे, भरपूर भंगार. एवढा भंगार की ज्यावेळेस वाईप करतो पाण्याने तर सगळा धूळ असाच असतो, काही जात नाही याच्यावरचा. आणि हे इथे येतं आपल्याला, खास करून रिक्षावाल्यांना एवढी जी जागा असते ना, ही क्लीन हवा असतं, पण ते तेवढंच नाही भेटत आणि इथून पूर्ण प्रॉब्लेम होतो. बाकी काय पत्रा हे आहे. पण गाडी एक नंबर, पिकअप चांगली देते, ॲव्हरेज चांगलं देतं. ते बाजाजचं ॲव्हरेज एकदम कडक नंबर आहे आपला. आणि हे आरशे आहेत ठीक आहेत, पण प्रॉब्लेम आहे थोडं, अशा या गाड्यांची आहेत. तर असेच, जर आमच्या रिक्षाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.